मी या बिझनेस मध्ये उतरतोय आणि माझ्या पहिल्या अल्बमचा संगीतकार आणि गायक असेल यज्ञेश्वर ठाकूर। ऑफिस मध्ये सुद्धा अगदी शांतपणे काम करत असेल ना, मध्येच संताप येतो। असं वाटतं उठावं आणि काकाच्या केबिन मध्ये जाऊन काहीतरी जड अशी वस्तू घालावी त्याच्या डोक्यात। गौरी, तू गावाकडे आली नाहीस ना, तेच बरं आहे। गाव खूप बदललंय ग। प्रत्येकाला व्हॅल्यू असते आणि ही व्हॅल्यू ज्याला कळते ना, तो माणूस मोठा होतो। ज्या माणसाला ही व्हॅल्यू कळत नाही ना, तो गाळात जातो, बुडतो। लॉन्चिंगच्या वेळेला तू कुठे होतीस? कोणत्या लॉन्चिंगला? तुमच्या मेवण्याच्या अल्बमच्या लॉन्चिंगचं म्हणताय का तुम्ही? असं काय बोलताय तुम्ही? खरंच ग, नशीब बदलू शकले असते तर किती बरं झालं असतं। या जाचातून सुटलो असतो। असे निराश नका हो। केवढी स्वप्न बघितली होती ग सविता, एकही स्वप्न पूर्ण करू शकलो नाही। दिवा स्वप्न बघणारा। नका हो एवढे निराश होऊ तुम्ही। माझ्यासारख्या अपंग माणसाला कसली आली आहे निराशा आणि आशा। आशा बांधून पेटी वाचवणार। सविता, येते मी। सविता, 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 कुठे मध्येच गायब होता? जरा काम होतं म्हणून घरी गेले होते। सारखं सारखं काय घरी काम असतं? इथे कामाचा डोंगर पडलाय आणि कशाला घरी जायचं सारखं? जरा महत्वाचं काम होतं। अच्छा, म्हणजे इथली कामं महत्वाची नाहीत असंच ना? तसं नाही, पण यांना मध्येच जाग येते म्हणून काही हवं नको बघायला गेले होते। अच्छा अच्छा, म्हणजे बायकोला नवऱ्याची आठवण येते म्हणा ना। आणि आता आठवण येऊन काय उपयोग? गलित गात्र नवऱ्याची। शिल्पा,
शिल्पा, तोंड सांभाळून बोल. स्वतःच्या मोठ्या दिराबद्दल बोलतेस याचं भान ठेव जरा. काय चुकीचं बोलले सांगा ना. आतापर्यंत काय केलंय त्यांनी आणि आता तर काय हातपाय न हलवता भुईला भारून बसलेत. त्यांनी काय केलंय हे सांगायला उभ्या महाराष्ट्रातून 60-70 तरी शिष्य येतील त्यांचे. त्यांच्याकडूनच ऐक यज्ञेश्वर बुवांनी आयुष्यात काय केलं ते. आणि आत्ता हातपाय हलत नसले ना त्यांचे तरी सुद्धा आम्ही समर्थ आहोत त्यांना पोसायला. तू नको काळजी करूस. तू जा पार्ट्यांमध्ये मिरवायला. माझ्या लाईफस्टाईल बद्दल बोलायची तुमची हिंमत कशी झाली? तुझी कशी हिंमत झाली आमच्याबद्दल असलं घाणेरडं बोलायची? अच्छा, म्हणजे आता नोकर माणसांकडनं आम्ही धमक्या ऐकायच्या. वा, छान हिंमत वाढली आहे तुमची. नोकर माणसांकडूनच नाही, ज्या ज्या कुणाला दुखावशील ना त्या प्रत्येकाकडून तुला ऐकावं लागेल. मी घरातलीच आहे म्हणून बोलत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जितकं दुखावशील ना तेवढं दुःख सोसावं लागेल तुला. म्हणून म्हणते सावध हो. कशाला बाहू करता एवढ्याशा गोष्टीचा? एवढीशी गोष्ट? ही एवढीशी गोष्ट आहे? नाहीतर काय, तुम्ही एवढा कांगावा करावा इतकी काही महत्वाची गोष्ट नाही. भोगशील, तूही भोगशील. आमचे तळतळाट तुला सुखात जगूच देणार नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याची प्रतिभा अजून जिवंत आहे आणि त्याच्या जीवावरच तुम्हाला एक दिवस चांगलंच पाणी पाजू. म्हणून म्हणते सावध हो. ओ, गप्प बसा. इतकी बडबड करण्यापेक्षा ना आतली 10 कामं झाली असती. चला कामाला लागा. मी तुम्हाला म्हणतेय कामाला लागा. माझी तब्येत बरी नाहीये, मी घरी जातीये. हिंमत वाढली हिची. इशूलाच सांगते. पिक अप द फोन. सॉरी अंकल, थोडा उशीर झाला. पण ऑफिसमध्ये कामं इतकी वाढलेत ना की बस बस बस. गौरी, तू असा टेन्स का दिसते? नाही नाही. अरे काय सांगते, तुझा चेहराच बोलते. मला सांग, काय तुला काय मला सांगण्यासारखं काय आहे काय? अंकल, आता तुमच्यापासून काय लपवायचं राहिलंय की हे लपवू मी? काय झालं? ते ईश्वरने तुला काय बोलला काय? एरवी आम्हाला प्रोफेशनलिझम शिकवत असतो हा. ऑफिसमध्ये काका म्हणायचं नाही, सर म्हणायचं, ऑफिसची चर्चा घरी करायची नाही वगैरे. सगळी नाटकं जमतात याला. पण आज स्वतःच्याच नियमांची वाट लावून टाकली. अरे पण झाला काय? बोल नी. मी संध्याकाळी ऑफिसमधून निघत होते. मी खरं सांगते, मला आज तुम्हाला भेटायचं नव्हतं. का? कारण काकांनी मला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि नंतर काकूचा फोन आला. खूप बोलली मला ती. हो शिल्पा, मी बोलतो गौरीशी. आत्ताच्या आत्ता बोलतो, पण तू शांत राहा. आणि मुख्य म्हणजे फोन डिस्कनेक्ट करू नकोस. ऐक मी काय बोलतो, तू ऐक. सर, बोलवलं मला? तुझ्या आईने आज ताळतंत्र सोडलं. काय काय झालं? काय? तुझी आई या शिल्पाला तुझ्या काकूला काय वाटेल ते बोलली. तोंडाला येईल ते बोलली. अदवा तदवा बोलली, अभद्र बोलली. तिने तुझ्या काकूला शिव्या शाप दिले, तळतळाट केला. तुमचं वाटोळ होईल असं म्हणाली ती. शक्यच नाही आई, असं बोलणं शक्यच नाही. मला माहिती होता. हा तुझा नतद्रष्ट कॉन्फिडन्स मला माहित होता, म्हणून मी फोन डिस्कनेक्ट केलेला नाही. बोल काकुश, बोल. हॅलो. काय काय एक कार्टे, स्वतःसारखं उद्धट बोलायला आईलाही शिकवलंच वाटतं. तुम्हाला काय आम्ही ऐरे गेरे वाटलो? कुणीही यावं आणि आम्हाला काही बोलून जावं?
पण पण झालंय काय काकू? अगं एवढंसं काहीतरी बोलले, मला नीट आठवतही नाहीये. तर तुझी आई एकदम सूड घ्यायची भाषा बोलायला लागली. काय ठरवलं का तुम्ही? हा, काही ठरवलेलं नाहीये, पण आता ठरवावं लागेल. हे बाप, तू माझ्यासमोर तोंड वर कर. ऐकलं स्वतःच्या कानाने? आता विश्वास बसला, संशय फिटला. काय बोलतोय समजलं का? त्यामुळे ठरवलेलं नसताना इथे यावं लागलं ठरवून. बराबर बोललास, अगदी बराबर बोललास गौरी. मला पण एक्झॅक्टली हेच हवा होता. तू लई शार्प आहेस. हा, एकदम लई शार्प. तुझा हा एवढा मोठा गुण आहे, त्याचा आपण वापर करायला पाहिजे तुझ्या प्रोग्रेससाठी. त्या टाइमला इन्सल्ट काय म्हणून सहन करायचं? हा, आता हे बघ, मी असा विचार केला, हे इंडियामध्ये मी एक कॅसेटचा मोठा डिस्ट्रीब्युटर आहे. ते दर टाइमला मला कंपनीच्या मालकावर डिपेंड करायला लागते. का? कशाला? ते साला अल्बम तयार करणार, मी नंतर डिस्ट्रीब्युशन करणार. का? कशाला? आता मी असा विचार करते, मी असाच माणसाला मदत करणार डिस्ट्रीब्युशनसाठी, की जो त्याचा प्रॉडक्ट मला देईल आणि मला सांगेल, अंकल ह्याचा सोल डिस्ट्रीब्युटरशिप तुम्हाला, तुम्ही फक्त आमचा पर्सेंटेज द्या. हा, हे समजा विचार करण्यासाठी आपण इकडे जमला. आपण म्हणजे? हाय, आय एम आदित्य. आपण म्हणजे? हाय, आय एम आदित्य. हाय. हे आमचा नवीन शेठ आदित्य सरपोतदार, आणि हे आमच्या गौरी मॅडम, आपल्या मार्केटिंगचा हेड. भुजवानी साहेब काय बोलतात तुमच्याबद्दल? काय, चांगलं की वाईट? अर्थात चांगलं. नुसतं चांगलं नाही, खूप चांगलं. तुमचं मार्केटिंग स्किल, तुमचा PR, तुमचा आवाज, तुमचं गाणं. अंकल, अरे असा कसा? जे चांगलं आहे ते सांगायला पाहिजे पब्लिकला ना. आणि झाकून ठेवायचं म्हटलं तरी कस्तुरीचा वास थोडीच लपणार आहे. मी नक्की बिझनेस मीटिंगलाच आली आहे ना? हो, बिझनेस मीटिंगलाच. मी मुद्द्यावर येतो. गौरी, मला एक कॅसेट कंपनी सुरू करायची. अजून एक? अरे बाप रे, मार्केटमध्ये आता अजून एक वाटेकरी येणार तर? हे भारताचं मार्केट आहे, रोज वाढत राहणार. सेकंदाला 10 मुलं जन्माला येतात इथे. एवढे आशावादी असाल तर बोला. मला माझी टीम तयार करायची, जी गरजू आणि टॅलेंटेड असेल. मी फिट आहे तर? करेक्ट. माझा टार्गेट ऑडियन्स हा मराठी मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे त्यांच्या सेन्सिबिलिटीजना झेपेल पचेल असंच काम करायचं मला. व्हेरी नाईस. त्यामुळे त्या 1.5-2 महिन्यामध्ये मार्केटिंगचा नीट अभ्यास करून मला माझं पहिलं प्रोजेक्ट लॉन्च करायचं. तुम्हाला काय वाटतं,
हे कितपत शक्य आहे? नक्कीच शक्य आहे. मुळात तुमचा फोकस व्यवस्थित ठरलेला असल्यामुळे मार्केटिंग सोपं आहे. आणि मराठी मध्यमवर्गीयांना तुम्ही टार्गेट करताय म्हटल्यावर बजेट नॉर्मल असावं लागेल. आणि मराठी माणसं मुळातच प्रॉडक्टच्या पॅकेजिंगपेक्षा प्रॉडक्टच्या क्वालिटीवर विश्वास ठेवतात. आणि व्यवस्थित सस्टेन झालं तर माउथ पब्लिसिटीने प्रॉडक्ट उचललं जातं. आता इन्व्हेस्टमेंट फारशी करावी लागणार नाही. हा, पण कॉम्पिटिटर्स करतील तेवढी ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला करावी लागेल. ती तयारी ठेवावी लागेल. हे आहे. फायनान्स रेडी आहे. मगच तुम्हाला निरोप पाठवा. ग्रेट. पण एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला नको म्हणूस, तुला म्हण. सुरुवातच जर फॉर्मॅलिटीने झाली तर शेवट ईश्वर काकासारखा होईल. मी तुमच्या भावना समजू शकतो. सॉरी, तुझ्या भावना समजू शकतो. हा, मग ठरला तर आता प्रॉडक्ट. एवढ्या लवकर? अरे आपल्यापाशी टाइम नाही, 1-2 महिन्याचा आहे. हो, पण इन्फ्रास्ट्रक्चर, ऑफिस, फोन ऍटलिस्ट. अरे ते समजा होऊन जाईल. पहिला प्रॉडक्ट. तुम्ही सांगा, तुमच्या डोक्यात काय आहे? त्याचा गणपतीचा सीझन आहे. ते गणपती बाप्पाचा गाण्याचा अल्बम केला तर मजबूत रिस्पॉन्स मिळेल. मला वाटलेलं तुम्ही साईबाबांची गाणी सजेस्ट कराल. अरे मराठी कॉमन ऑडियन्स मध्ये बाप्पा लई टॉपवर आहे. डन. बाप्पाची गाणी. बरं, कोणी डोळ्यासमोर आहे? एनी म्युझिक डिरेक्टर? आहे. गौरी, मला माझं पहिलं प्रोजेक्ट हे युनिक बनवायचं. भोजवणी साहेबांना मी तेच म्हणालो. त्यामुळे याचा म्युझिक डिरेक्टर हा उत्तमच असला पाहिजे. नाववाला असण्यापेक्षा टॅलेंटेड असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मी रिसेंटमध्ये आलेले सगळे अल्बम खूप वेळा ऐकले, पण एकही नाही आवडलं. नंतर यज्ञेश्वर बुवांचा अल्बम माझ्या हाती आला. खरं सांगतो, त्या रात्री किमान 150 वेळा मी ती गाणी ऐकली. अप्रतिम. मी भोजवानी साहेबांना म्हणालो, मला माझा गायक मिळाला. यांनीच मला सांगितलं की तेच याचे म्युझिक डिरेक्टर पण आहेत. मला वाटलं की माझा अल्बम तयार झाला आता. गौरी, माझं हे स्वप्न तू पूर्ण करू शकतेस. यावेळी यज्ञेश्वर बुवांचं नाव त्या अल्बमवरच नाही तर पूर्ण भारतभर दुमदुमत राहील अशी व्यवस्था करेन मी. करशील ना मला मदत? गौरी, ते आदित्य काय बोलला ते लगेच हो म्हणून टाका. ते बिझनेसमन आहे, कधी पलटी खाईल काय सांगता यायचं नाही. लगेच हो म्हणून टाक. थँक्स. अरे आता इमोशनल व्हायला टाइम नाही. कामाला लागा, कामाला लागा. आता लगेच? हा, लगेच कामाला लागा. धमाल पार्टी भोजवानी अंकल कडून. चला चला, आपण खाण्याची ऑर्डर देते. हा. हो आई. बाबा, आत्ताच मी एका कंपनीशी बोलून आली आहे. फायनान्सचं वगैरे सगळं ठरलंय. बाबा, आता लवकरच आपण अल्बम काढूया तुमच्या आवाजातला. अगं, पण यांची तब्येत. मला कुठे काय झालंय? मी धडधाकट आहे.